नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। धर्मा पाटील प्रकरणावरून सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव, सांगलीमध्ये केली सदाभाऊ खोत यांनी टीका। माहूरच्या अनुसूचित जाती निवासी शाळेमधील 53 विद्यार्थिनींना अन्नामधून झाली विषबाधा। श्री मोनीनाथ यात्रेनिमित्त मंदिरावरती मानाचा पहिला झेंडा लावण्याचा मान कुटे पाटील परिवारानं केला पूर्ण। आणि देवळाली प्रवराचे उद्योजक आणि चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा भांड यांचा अभिचिंतन सोहळा संपन्न। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। धर्मा पाटील प्रकरणावरून सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे। गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी विरोधकांकडून भडकवण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये बोलताना केली आहे। शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण हे दुर्दैवी असून यावरून राज्य सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये बोलताना केली आहे। राज्यामधील सरकार हे शेतकरी हिताचे असतानाही लोकांना सतत भडकवत ठेवून आपली पोळी भाजण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे। या विरोधकांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाहीये, फक्त आपली गेलेली सत्ता कशी परत येईल यासाठीच हे सर्व सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय। नाही, धर्मा पाटलांचं जर एकंदरीत प्रकरण बघितलं तर त्यांना जो जमीन भूमी अधिग्रहणची पहिली नोटीस आलेली होती ती माझ्या माहितीप्रमाणे 2012 मध्ये आलेली होती आणि त्यावेळी त्याचे पंचनामे वगैरे झालेले होते वस्तुस्थितीचे। त्यांचं मत होतं ते पंचनामे वस्तुनिष्ठ झालेले नाही आहेत आणि त्यांनी ऊर्जा विभागाकडे त्या पद्धतीने मागणी केलेली होती। त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सरकारची सकारात्मक भूमिका होती। निश्चितपणाने ही गोष्ट घडली, ही दुर्दैव आहे, ही घडायला नाही पाहिजे। ह्या मताचा एक शेतकऱ्यांचा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी चळवळीचा मी निश्चितपणाने मान्य करतो, परंतु सरकार या बाबतीत प्रचंड गंभीर आहे। आणि मी एक सांगेन, या टोकाला शेतकऱ्यांनी जाऊ नये, लोकप्रतिनिधींना भेटावं। लोकप्रतिनिधींच्याकडून ते काम होत नसेल तर मंत्रिमंडळातल्या
कोणत्याही माझ्या सहकारी मंत्र्याला येऊन त्यांनी त्याची भेट घ्यावी. त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः काम करत आहे. मी माझ्या विभागाशी संलग्न नसणाऱ्या कामाच्या बाबतीमध्ये मी काळजी घेत असतो. येऊन आमच्याकडे भेटावं. आम्ही लोकांना निश्चितपणानं त्या ठिकाणी न्याय देण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. या टोकाचं पाऊल जनतेनं किंवा शेतकऱ्यांनी उचलू नये हे मी आपल्या माध्यमातून नम्रपणानं खऱ्या दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी गावाला डोळ्यासमोर ठेवूनच केला जातो. तर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागून आमचा अर्थसंकल्प हा जनतेचा अर्थसंकल्प असेल असं जाहीर केलं आणि तसाच अर्थसंकल्प होईल असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या अर्थमंत्र्यांनी फक्त सहकारी संस्थांचे हित पाहणारेच अर्थसंकल्प सादर केलेत अशी टीका देखील जयंत पाटील यांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली आहे. की यावेळी देशाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प हा गावाला डोळ्यासमोर ठेवून गावातल्या कष्टकरी जनतेला डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प हा देशाचा आणि राज्याचा ह्यावेळी असणार आहे. दुसऱ्या बाजूला या राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी एक आव्हान केलेलं आहे. त्यांनी एक वेबसाईटही दिलेली आहे. आता ते मला माझ्याजवळ आता ते हे नाही, माझ्या मोबाईलला आहे. तर जनतेचा मला हा अर्थसंकल्प करायचा आहे आणि जनतेनं आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या मला ईमेलवरती कळवाव्यात. परंतु या राज्यामध्ये अशा प्रकारचं पाऊल शेतकऱ्यांना उचलावं या दृष्टीनं काही मंडळी विरोधक जाणीवपूर्वक त्याला खत पाणी घालत आहेत, प्रयत्न करत आहे. हे बरोबर नाही. कारण हे जर आत्महत्याचं एकंदरीत सत्र बघितलं तर पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये या देशामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. अनेक आंदोलन या राज्यामध्ये झाली. पूर्वीच्या सरकारनं ते आंदोलन चिरडून टाकलेली होती. अगदी मावळच्या आंदोलनामध्ये 4 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला होता. ऊसाच्या आंदोलनामध्ये 2 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला होता. कापूस आंदोलनामध्ये आणि कांदा आंदोलनामध्ये या देशातल्या 36 राज्यातल्या 36 शेतकऱ्यांचा बळी घेतलेली होती. हा इतिहास आहे. त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये आम्ही कोणताही हातापायपणा सरकारनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही केला नाही. परंतु मला असं वाटतं की याचा उपयोग राजकारणाची पोळी भाजण्यासाठी काय मंडळी करून अशा प्रकारांना खऱ्या अर्थानं हे थोपवण्यासाठी काम करण्याच्या ऐवजी हे या प्रकार वाढतील कसे या दृष्टीनं काही मंडळी काम करत आहे. कारण त्यांना या राज्यातल्या शेतकऱ्यांचा काही देणाघेणा पडला नाही. त्यांना त्यांच्या सत्तेचा देणाघेणा पडलेला आहे. त्यांच्या दृष्टीनं या राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय का कठीण परिस्थितीत जगतोय त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. याच्याशी काही यांचा संबंध नाही. त्यांना गेलेली सत्ता ह्या आम्हाला मिळाली, काही कोणत्याही मार्गाने ती मिळाली पाहिजे. जसा मासा पाण्याविरून जगू शकत नाही तसं ही मंडळी आता सत्तेविना जगू शकत नाही. माशासारखी ही मंडळी आता. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. नगरसूल परिसरामधील ग्रामस्थांचा आराध्य दैवत असणाऱ्या खंडेराय महाराज यात्रेस प्रारंभ झालाय. यावेळी गावामधनं खंडेराय महाराजांच्या मुखवट्याची पालखीमधनं मिरवणूक काढण्यात आली. तसेच सायंकाळी पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. नगरसूल परिसरामध्ये ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या खंडेराय महाराज यात्रेस सकाळपासून प्रारंभ झालाय. सकाळी गोदावरी नदी तीरावरनं भक्तांनी रात्री जाऊन पायी जल आणलं आणि पालखीमध्ये खंडेराय महाराजांचा मुखवटा ठेवून गावामधील वेशीपासनं डप, बँड, बँजो, संबळ वाद्यानं वाजत गाजत मिरवणूक काढून दुपारी विधिवत पूजा करून खंडेराय महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. दुपारनंतर 4 मानकरी नवरदेवांच्या घराजवळनं मिरवणूक काढत वेताळ महाराज आणि लक्ष्मी आईची पूजा करून 12 गाड्या ओढणाऱ्या 4 नवरदेव सचिन किट्टे, साखरचंद सानप, सुरेश पवार, अमोल पैठणकर मानकरी यांना आप्पा बोराडे, कैलास पेंढारी, छोटू मिस्त्री, पप्पू बोराडे यांनी कमरेला गळ बांधून गावामधनं पूजेचं ताट घेऊन नवरदेव घुमारे, संबळ वाद्य, बँड, बँजो, डबकरी, भगत, काठ्या, अश्व यासह वाजत गाजत गावामधनं 3 वाजता मिरवणूक निघाली.
गावभर मिरवणूक झाल्यानंतर 12 गाड्या आणि 1 गाडा यावरती मानकरी आणि भगत, खंडू महाले, वसंत शितोळे बाबा, इंदुरे बाबा, भडके मामा, यशवंत कुडके बसलेल्या 12 गाड्या 4 नवरदेवांसह हजारो जिल्ह्यामधील आणि जिल्ह्याबाहेरील भक्तांसमोर सायंकाळी 5 वाजेला चंद्रग्रहणाच्या अगोदर येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराय महाराज की जय या जयघोषानं आणि भंडारा उधळत अवघं नगरचूल परिसर दुमदुमून या 12 गाड्या ओढण्यात आल्या। यानंतर खंडेराय महाराजांचं दर्शन घेऊन 4 मानकरी नवरदेवांसह गावामध्ये गोड नैवेद्याचा प्रसाद देण्यात आला। यासह पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाले। यात्रा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीमधील माजी सरपंच प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, बळवंत थोरात, माजी सरपंच अशोक पाटील, सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, भाऊलाल कुडके, योगेश गंडाळ, किरण तागडे, गंगा गंडाळ, गंगा मोकळ, काशीनाथ रावते, राजेंद्र पैठणकर, बंडू शिंदे, संदीप कुडके, राजेंद्र कमोदकर, शशिकांत शेलार, गणेश गादेकर या सदस्यांसह माजी सरपंच सुभाष निकम, उपसरपंच सतीश पैठणकर, युवा नेते सुनील पैठणकर, राम जाधव, अनिल निकम, विकास निकम, अरुण धनवटे यासह ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी तालुक्यामधील अधिकारी, राजकीय नेते देखील उपस्थित होते। तर यावेळी येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फौज पाट्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला आज सकाळी सुरुवात झाली। सकाळी 8:30 वाजता कावडी मिरवणूक, गोदावरी नदीचे पाणी पूर्ण गावात सवाद्य मिरवणूक होते। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला। त्यामध्ये 4 नवरदेव असतात। 4 नवरदेव गळ पोचून 12 गाड्या त्या टोकापर्यंत नेऊन त्यांचं नंतर दर्शन घेतलं जातं। संध्याकाळी त्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो। दुसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये कुस्त्यांची दंगल असते। चालू वर्षी आमच्या अंदाजानुसार आजच्या यात्रा कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख लोक आलेले आहेत। सर्व लोकांनी यात्रेला सहकार्य केलं। गावातील लोकांनी, यात्रा कमिटीने व गावातील सर्व प्रतिनिधी व सर्व ग्रामस्थांनी यात्रा सहकार्य केलं। त्याबद्दल मी सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। आमचे भगत मंडळी, मानकरी या सर्वांनी यात्रा उत्सवात जे कष्ट घेतले त्यांचे मी आभार मानतो। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। जलयुक्त शिवाराचे मॉडेल म्हणून संपूर्ण देशामध्ये नावारूपाला आलेल्या धामणी गावच्या खंडोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी खंडोबा गडावरती होणारे भंडाऱ्याची उधळण पाहून उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फिटलंय। आंबेगाव तालुक्यातील सर्वांग सुंदर अन प्रतिहिवरे बाजार म्हणून धामणी गावची ओळख। या धामणी गावच्या प्रसिद्ध अशा खंडोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत गावामध्ये डीजे बंदी आणि बैलगाडा शर्यत बंदी घालत धामणी गावानं आपलं वेगळेपण पुन्हा एकदा दाखवून दिलंय। पहाडदारा, शिरदाळे, धामणी यासह गावडेवाडी, म्हाळुंगे, पडवळ, लोणी, खडकवाडी परिसरामधील बहुतांशी गावांचं खंडोबा हे दैवत। प्रतिजेजुरीचा खंडोबा म्हणून या गडाची मल्हारी महात्म्यामध्ये नोंद आढळते। देव जेजुरीला जात असताना त्यांनी भक्तांच्या अन्यायाला वाचा फोडत त्यांचे संसार प्रपंच वाचवल्याचा उल्लेख देखील आहे। दानवांचा विनाश करत देव जेजुरीला मार्गस्थ झाल्याचे पूर्वज सांगतात। या निमित्तानं गडावरती जागरण गोंधळ घालण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रेमध्ये विविध खेळणी, पाळणे, संसार उपयोगी वस्तू, शेती अवजारे अशा सर्वसमावेशक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली। यात्रेच्या 2 दिवसांमध्ये तब्बल 10 ते 12 लाख रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता धामणी गावचे सरपंच सागरजी जाधव यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी कुलस्वामी कुलदेवत खंडेरायाची यात्रा धामणी या ठिकाणी मोठा साजरी होत असताना या ठिकाणी 4-5 लाख भाविक आले। मी त्याप्रती सर्व स्वागत करतो। या ठिकाणी आम्ही धामणी ग्रामपंचायतीमार्फत सर्व भाविकांना जास्त आम्ही
आमच्या ग्रामपंचायत कारभार आणि पोलीस स्टेशनवरती अभिनंदन करत आहेत की एवढी चांगली व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी मी आमच्या नवसाला पावणारा कुलदेवत खंडाळा यात्रेचे 2 दिवस संपल्यानंतर गावामध्ये तिसऱ्या दिवशी यात्रा भरते। इथे ग्रामस्थ आणि पै पाहुणे यांच्या मनोरंजनासाठी अंजली नाशिककर, मंगला बनसोडे यांच्या तमाशाचे देखील आयोजन करण्यात आले। ही यात्रा 3 दिवस चालणार आहे। दरम्यान पारंपरिकता जपत धामणी परिसरामध्ये लोक या यात्रेचा मनसोक्त आनंद लुटतात। संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। नांदेड जिल्ह्याच्या तालुका माहूर येथील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील एकूण 53 विद्यार्थिनींना जेवणामधनं विषबाधा झाली आहे। दरम्यान डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता चिंताजनक नसल्याचं सांगितलंय। माहूर येथील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये 6वी ते 10वी या वर्गांमध्ये एकूण 190 विद्यार्थिनी आहेत। त्यापैकी 31 जानेवारी 2018 रोजी 163 विद्यार्थिनी उपस्थित होत्या। सकाळी 7 वाजता तिथे दूध, केळी आणि अंड्यांचा अल्पोपहार देण्यात आला। त्यानंतर 9:15 वाजता पत्ताकोबी, फिकी डाळ आणि भात पोळीचं जेवण दिलं गेलं। सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास 6व्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या आकांक्षा आणि प्रतीक्षा या दोघींना मळमळ होऊन उलट्या झाल्या। त्यामुळे तेथील सहशिक्षक VB शिंदे यांनी उपचारांसाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यानंतर थोड्याच वेळानं इतर मुलींना देखील तोच त्रास होऊ लागला। त्यामुळे त्यांनाही उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर VN भोसले, डॉक्टर AD आंबेकर
आर्वीकर यांनी 8 विद्यार्थिनींना ग्लुकोज चढवलं. डॉक्टर्सनी सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्यावर आहे आणि अन्नामधनं विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. मुलीची शासकीय निवासी शाळेतून वार्डन मार्फत अंदाजे 30 ते 40 विद्यार्थ्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्यांच्यानंतर आम्ही तपासलं त्यांना. आता सर्व जणांची तब्येत ठीक आहे, वाईट हेल्थ त्यांचे सर्व स्टेबल आहेत. आम्हाला वाटते की बाबा ते अन्नातून विषाणू झाल्याची शक्यता आहे. त्यांना प्रकृती सध्या ठीक आहे त्यांची. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये 12 सप्टेंबर 2017 रोजी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियमित अन्नाची तपासणी होणं गरजेचं होतं. मात्र असं असताना कुठलीच तपासणी झाली नाहीये आणि या संदर्भामध्ये वरिष्ठांना कळवलं नसल्याची माहिती मुख्याध्यापक PR बुरकुले यांनी दिली आहे. या भोजन व्यवस्था करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांची तंदुरुस्तीची तपासणी देखील केली गेली नाहीये. तसेच अन्न तपासणी नमुना पेटीच इथे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब यामध्ये उघड झाली आहे. मजहर शेख, C24 तास, नांदेड. आंबेगाव तालुक्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या घोडेगावमध्ये भीमशक्ती संघटनेचा उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड तालुका अध्यक्ष डोळस यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं. आंबेगाव तालुक्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या घोडेगावमध्ये भीमशक्ती संघटनेचा उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खेड तालुक्याचे भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ डोळस, घोडेगावचे सरपंच क्रांतिताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, विद्यमान सदस्य अक्षदा आर्वीकर, अनुसूचित जाती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, माजी ग्रामपंचायत सदस्य सीता वाघमारे, सदस्य गणेश घोडेकर, भाजप नेते संजय नागरे तसेच भीमशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. भीमशक्ती संघटनेचे उद्घाटन खेड तालुक्याचे अध्यक्ष विजयभाऊ डोळस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विजयभाऊ डोळस यांनी शुभेच्छा देत असताना सांगितलं की भीमशक्ती संघटना ही कुठल्याही पक्षाचं काम करणारी संघटना नाहीये किंवा कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी लढणारी नाहीये, तर बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना आहे आणि आमची संघटना आंबेगाव तालुक्यातील बहुजन समाजाला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे. की भारताची जी राज्यघटना आणि जे संविधान जे लिहिलं गेलं ते सर्व घोडेगावकर वाघमाऱ्यांना मी आवर्जून सांगतोय की जे संविधान भारताचं लिहिलं गेलं त्यामध्ये घोडेगावचा सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात पहिला वाटा असा होता गौतम भाऊ की तुमच्या घोडेगाव या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचं रेस्ट हाऊस आहे इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं, त्या इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेल्या गेस्ट हाऊस मध्ये क्रांतिताई बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची पानं या घोडेगावामध्ये लिहून ठेवलेली आहे. नकाशावरची एक गाजलेलं घोडेगाव आहे, परंतु काही कारणास्तव या घोडेगावचं नाव गौतम भाऊ का घेतलं जात नाही किंवा का घेतलं गेलं नाही हा मला देखील संभ्रम पडतोय. किशोर वाघमारे, C24 तास, डिंबे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक
90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नेवासा नगरीचं ग्रामदैवत, अनेकांचं कुलदैवत असलेल्या श्री मोहिनीराज यात्रा उत्सवामधील परंपरेनं पहिला मानाचा झेंडा श्री मोहिनीराज मंदिरावरती नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराच्या वतीनं लावण्यात आलाय. नेवासा येथील श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त पहिला झेंडा लावण्याचा मान नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराला परंपरेनं चालत आलाय. नेवासा शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराजांच्या मुख्य यात्रा उत्सवाला 1 फेब्रुवारीपासून प्रारंभ झालाय. कुटे परिवाराचा मानाचा असलेला झेंडा मिरवणुकीस नेवासा बुद्रुक येथील त्यांच्या निवासस्थानापासून प्रारंभ झाला. यावेळी सरपंच दादासाहेब कोकणे यांच्या हस्ते झेंड्याचं पूजन करण्यात आलं. यावेळी महिला सुवासिनींनी पंचारती ओवाळून श्री मोहिनीराजांच्या पहिल्या ध्वजाची पूजा केली आहे आणि वाजत गाजत या झेंड्याची मिरवणूक नेवासा बुद्रुक येथून नेवासा शहरामध्ये आली. नेवासा शहरामध्ये झेंडा मिरवणुकीला चौकामध्ये तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आलं. यावेळी कुटे परिवारामधील ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर कुटे, शेषराव कुटे, संजय कुटे, राजेंद्र कुटे, सत्यवान कुटे, गोवर्धन कुटे, गिरीधर कुटे, संतोष कुटे, बाळू कुटे, प्रकाश कुटे, गणेश पाटील यांच्यासह नेवासा बुद्रुकचे रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून आमच्या कुटे पाटील घराण्याला हे मान आहे. तर आत्तापर्यंत लावत आलेलं आहे, इकडे पुढेही आम्ही मान हे राखीव ठेवणार आहे. आमचे नेवासा बुद्रुक कुटे पाटील परंपरा आमचे आजोबा पंजोबापासून आमचे कुटे पाटील या घराण्याला मान नेवासा बुद्रुकमधून आलेलं आहे. तरी वडिलांनी वडिलांनंतर आम्ही सुरू ठेवलेलं आहे. यापूर्वी बी आम्ही हे चालू ठेवू. शंकर नागदे, C24 तास, नेवासा. राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं कोरीगड 11वी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गड किल्ल्यावरती जाऊन स्वच्छता अभियानामध्ये श्रमदान करून गडकोट स्वच्छ केला. यामध्ये तब्बल 450 मावळ्यांनी सहभाग घेतला. राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं कोरीगड 11वी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गड किल्ल्यावरती जाऊन स्वच्छता अभियान श्रमदान करत गडकोट स्वच्छ केलाय. महाराष्ट्रामधील तब्बल 450 मावळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन श्रमदान करत गडावरती ठिकठिकाणी सूचना फलक लावलेत. मंदिर आणि मुख्य ठिकाणी शिवध्वज लावत गडावरती चढण्यास अडचण होत असलेले मोठमोठे अडथळे दूर करण्यात आलेत. गडावरील सर्व मंदिरास फुलांचं तोरण बांधण्यात आलं. गडावरील कचरा गोळा करून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. गडावरील पायवाटा दुरुस्त करत गडावरती सुरू असलेल्या तटबंदी बांधकामावरती सर्व मावळ्यांनी श्रमदान केलंय. या मोहिमेच्या वेळी माननीय आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये श्रमदान करण्यात आलं. या अगोदरच्या तोरणागड स्वच्छता मोहिमेमध्ये छत्रपती संभाजी राजे सहभागी झाले होते. महाराष्ट्रामधने या प्रतिष्ठानने केलेल्या कार्यांनी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सौ सुप्रियाताई सुळे यांनी देखील या कार्याचं कौतुक करून संघटनेला सन्मानपत्र दिलंय. गड संवर्धनाच्या कार्याबरोबरच स्थानिक पातळीवरती अनेक सामाजिक उपक्रम राजमाता प्रतिष्ठान सातत्यानं राबवत आलंय. संघटनेचे संस्थापक प्रख्यात शिवव्याख्याते बापूसाहेब शेळके, अध्यक्ष संतोष रणपिसे, विशाल मांगडे, मंगेश पवार, तानाजी गरड, पंडित मिरगणे, तात्यासाहेब शेळके, पंकज पाटील, रवी कोळी, सोमनाथ भोसले, संतोष गायकवाड, योगेश गाडे, गणेश गावडे आदींनी मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतलेत. राजमाता प्रतिष्ठान आयोजित किल्ले कोरीगड 11वी गड संवर्धन मोहीम आज आपण या ठिकाणी शेकडो मावळ्यासह पार पाडलेली आहे. गडावरती
जे काही घाण साचलेली होती, घाणीचे साम्राज्य होतं, ते आपण स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। गडावर विविध ठिकाणी फलक लावलेले आहेत, सर्व मंदिरावरती भगवे ध्वज लावलेले आहेत, सर्व मंदिरांना फुलांची हार तोरणे बांधलेले आहेत। आज या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामधून किमान 500 मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झाले। आजच्या मोहिमेचे निमंत्रण स्वीकारून माननीय नितीनजी राणे साहेब सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी दिवसभर सर्व मावळ्यांसोबत श्रमदानाचं काम करताना या ठिकाणी पाहायला मिळाले आहे। गडाची तटबंदीचं काम या ठिकाणी चालू आहे। सर्व मावळ्यांनी गडाच्या तटबंदीला बांधकाम करण्यासाठी सहकार्य केलं आहे, ठिकठिकाणचा परिसर वगैरे स्वच्छ केला आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राऊरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजक आणि चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा भांड यांचा अभिष्टचिंतन सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात पार पडलाय। सहकाराच्या जीवावरती मोठे झालेल्यांना कोणाचा धाक न राहिल्याने सहकाराचा स्वाहाकार करत खाजगी कारखाने काढून सहकार क्षेत्राचा दबदबा कमी केलाय। स्पर्धा निर्माण व्हावी, मात्र ती शेतकऱ्यांना मारक नकोय। गणेश भांड यांच्यासारख्या युवकानं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं केलेलं काम इतरांना प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। राऊरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजक आणि चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक गणेशदादा भांड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी नामदार विखे बोलत होते। आपण सर्वजण गणेशच्या अभिष्टचिंतन सोहळ्याकरता आलेला आहोत। अल्पावधीच्या काळामध्ये अतिशय आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं गणेशने जी गरुड जी घेतलेली आहे, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता, आणि मला वाटतं त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या मध्ये आणि समाजामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे त्याचा आपली आजची जी उपस्थिती आहे हे खरं त्याचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणून मी सर्वप्रथम गणेशला मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचं अभिष्टचिंतन करताना ज्या ज्या काही
त्यांनी या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये जो संकल्प त्यांनी केला असेल तो संकल्प पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं त्याला उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्याच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या परमेश्वरानं पूर्ण कराव्यात अशा आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. तर म्हणजे एक अतिशय कमी कालावधीमध्ये या माणसानं जी धडपड केली आणि चैतन्य उद्योग समूहासारखा एक समूह कोणताही राजकीय वारसा पाठीमागे नाही या मुलांना उभं करण्याचं काम करून दाखवलं. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये तर इतकी घाई आहे प्रत्येकाला मोठं होण्याची. आपण जर गावागावी गेलो तर बऱ्याच वेळा फ्लेक्स बोर्ड पाहतो आपण, त्याच्या शुभेच्छा, त्याच्या शुभेच्छा, गोट्याच्या शुभेच्छा जवळपास असतात. मी अमरावतीला पालकमंत्री होतो तर इतक्या शुभेच्छा लागल्या त्या चौकामध्ये. मी दौऱ्यावर आल्यानंतर मी कलेक्टरला म्हटलं किती सगळे फ्लेक्स बोर्ड लागले. तरी साहेब काय करू शकतो आपण, महापालिकेने सगळ्यात नियम महापालिकेने परवानगी दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी मी पाहिलं ते सगळे फ्लेक्स बोर्ड काय झाले होते. मी ते कमिशनरला विचारलं, महापालिका आयुक्ताला विचारलं की आपण काही कारवाई केली का. नंतर समजलं की एका माणसाने आपल्या कुत्र्याचा फोटो ते लावला होता, टॉमीला हार्दिक शुभेच्छा. कोणता तो पांढरा पमेरियन कुत्रा असतो ना त्याचा एक फ्लेक्स बोर्ड लावला. पटापट बाकीचे आपले फ्लेक्स बोर्ड काढून घेतले. हा सगळा जो एक या फ्लेक्स बोर्डच्या नादामध्ये काही कर्तृत्व नाही, काही नाही आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये हा जो चंगळवाद सुरू झालेला आहे. तर मग मागाशी कोळसे पाटील साहेबांचे मुद्दा म्हटलंय की त्यामुळे सामाजिक जाणीवेतून काही काम करण्याची भूमिका ही दिवसेंदिवस त्यामुळे कमी होत चाललेली आहे. माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, SKT ट्रस्टचे अध्यक्ष नानजीभाई ठक्कर, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, महंत अरुणगिरी महाराज, पंचायत समिती सभापती मनीषा ओहोळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते गणेश भांड यांचा सन्मान करण्यात आलाय. गणेश भांड यांच्यासारखे सामाजिकता जपणारे उद्योजक निर्माण होणं ही काळाची गरज आहे. लोकांच्या हिताची कामं ते करतायत असं मत माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. माझ्या मुलासारखा मित्र आहे, खूप चांगलं काम करतो म्हणून दर वाढदिवसाला मी त्याच्याकडे येतो असतो. तो आमच्या आश्रमात वाढदिवस साजरा करतो. त्याला आता पुढच्या वाढदिवसाला फार मोठी जागा लागणार आहे. आमची सगळी जमीन आम्ही पडीक ठेवून दुसऱ्या वर्षी त्याला सत्कारला आम्ही जागा देणार. यावर्षी पिकं आहेत म्हणून तो म्हणला मी इथं करत नाही. एक व्यवस्था समजून घ्या. मी कुणावर टीका करत नाही. या देशाची हजारो वर्षाची परंपरा अशी आहे की श्रमिकांना पायदळी तुडवणे. आमचं भांडण तेवढंच आहे. आम्ही आता संविधानाने देशाचे मालक झालो. आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक झालेलो आहोत. तरी देखील आज मितीला देशाची जर दौलत 100 रुपयाची असेल तर त्यातले 73 ते 80 रुपये 1% लोकांच्या हातात आहे. 100 रुपयाची दौलत त्यातली एक माणसाकडे किती आहे? 70 ते 80 रुपये आहे. मग बाकीच्या 99% लोकांकडे काय राहतं? मग हे सांगितलं चूक आहे. म्हणून गणेश सारखी लाखो मुलं अशी तयार झाली पाहिजेत की ज्यांनी तुमच्या दररोजच्या अन्न वस्त्र निवारा प्रश्न, जे आमचे मूलभूत प्रश्न आहेत, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण, हे प्रश्न सोडवण्यासाठी या पोरांनी मदत केली पाहिजे. म्हणून मी यांच्या पाठीवर हात टाकायला येत असतो. आज अशी अवस्था झाली आहे की कुणी कोणाकडे बघायलाच तयार नाही.
मला राधाकृष्ण इथे म्हणून नाही, पण मी नेहमीच सांगत असतो आणि मी लेखात पण लिहित असतो की जेव्हा मी काही सार्वजनिक काम करतो असं बाळासाहेब विखे पाटलांच्या लक्षात आलं, तर त्यांनी ते जाईपर्यंत माझी काळजी घेतली. काय काळजी घ्यायची? ठीक आहे, मला खायला प्यायला देत नव्हते, परंतु एक जुना लॉ कोर्स होता, राधाकृष्णला माहिती नाही, LLBचा कोर्स, आता जो एक कोर्स बंद केला बार काउन्सिल ऑफ इंडियाने. आणि मी त्यांना असं म्हटलो की ते दिल्लीत होते, त्यांना फोन केला की म्हणलं अहो असा असा जो कोर्स बंद केला तर आपली खेड्यातली मुलं शिकू शकणार नाहीत, ते जे होऊ शकणार नाहीत, तर काय करायला पाहिजे म्हणे. तर म्हटलं माझं पहिलं आयुष्यातलं आंदोलन, मला म्हटलं बार काउन्सिल इंडियाच्या विरुद्ध देशातले सर्व बार काउन्सिलर्स घेऊन आंदोलन करायचं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर म्हणलं सगळ्यांची पुण्यात व्यवस्था केली पाहिजे. त्यावेळी पुण्यात एकच हॉटेल होतं, आमिर हॉटेल. मला न सांगता त्यांनी संपूर्ण आमिर हॉटेल बुक करून टाकलं. देशातले सगळे बार काउन्सिलर्स आमिर हॉटेलमध्ये राहायला का होईना पण सगळे आले. आणि आम्ही तो कोर्स, आज जे LLBचा जुना कोर्स चालू आहे तो बाळासाहेब विखे पाटील आणि माझ्यामुळे चालू आहे. त्यावेळेस ते काय म्हटले मला की म्हणले कोळशे पाटील, पैसा खाजगी असो नाही तर सरकारी असो, नाही सहकारी, आपण जे शेतकरी कुटुंबातले लोक आहेत त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की हा पैसा समाजाच्या कामी आला पाहिजे. तुमच्याकडे असं होतं राजकारणामध्ये एकमेकाची घाण बीड सगळं ते चाललेलं असतं ना, त्यामुळं कोणी चांगलं काम केलं तरी चांगलं म्हणायची आपली तयारी नसते. त्यामुळे ते म्हणले की सहकाराचा पैसा तर शिक्षणासाठी, समाजाच्या विकासासाठी लावलाच पाहिजे. त्यामुळे गणेशला ती आठवण करून देण्यासाठी लावले, बाबा रे आपण काय घेऊन आलो नव्हतो, हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे सगळं आपल्या समाजाचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून मिळालेलं आहे. आणि हे जर आपण समाजासाठी वापरलं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नानजीबाई ठक्कर यांनी समाजामध्ये देव शोधून त्यांना मदत करण्याची भूमिका ही गणेश भांड यांची आहे अशी भावना व्यक्त केली आहे. कारण आपल्याला सर्वांना ऐकायच्या विरोध पक्ष नेताचा ध्यान ठेवा, कारण ते विधानसभा गाजवतात आणि इथे पण गाजवणार आहे, हाच ध्यान ठेवा. मला पण ऐकायचं आहे, कारण मी TV वर तर वागत असतो पण इकडे ऐकायचं आहे, समोर बसायला मोका मिळालेला म्हणून. कोळसे पाटीलचे एक पण ऐकायचे आहे. त्यांनी 2-3 दिवसापूर्वी जे स्टेटमेंट दिलं ना, तो आकाश पाताला सवनार परिस्थिती होणार असं दिलेलं आहे. पण त्यांना पण कोणी समाज विसरू शकणार नाही असे त्याला सांगतो न्यायमूर्ती. ज्यांच्या मतलबच तो असतो की निष्पापी सत्य बोलायला पाहिजे, गोड गोड बोलायला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी सत्य स्टेटमेंट दिला 2 दिवसापूर्वी. पण त्यांच्या पण आपण विचार ऐकणार आहे. गणेश दादा आपण सर्व पुरे गणेश दादाचे तसं बघायला तर आपण सर्व परिवार आहे. माझ्या पण त्यांच्या संबंध पण परिवारासारखा आहे आणि कुठलाही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. पण ते चांगलं काम करते म्हणून मला त्यांच्यावर प्रेम आहे. आणि कोणी पण चांगलं काम करते त्याच्यावर मला प्रेम आहे, कारण मला जातपात नाही आहे. सर्व जातामध्ये देव आहे, देवाशिवाय कोण नाही आहे. देवाशिवाय कोण आहे ते पण सांगून देतो. विड्या, सिगरेट, तंबाखू, दारू त्याच्यात देव राहत नाही, ध्यान ठेवा. मसरी घसणारी आमची मावडी असली त्याच्या पण देव राहत नाही. म्हणून भारतभरमध्ये नाही, विदेशमध्ये पण मी हेच काम करतो. विदेशला पण आपली संस्था आहे, भारतभरला पण आपली संस्था देण्याचंच काम करते. विखे पाटील साहेबांनी सांगितलं की मला 51 लाखाचा चेक द्या, तर मी बोलतो जय भगवान. पण तुम्ही द्या तिथे डोळे उघडे करून देवा, कारण पूर्वीचा राक्षस वेगळा होता, आताचे राक्षस किती वाईट आहे मला सांगायची गरज नाही आहे. गणेश भांड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, गरीब महिलांना साड्यांचं वाटप, शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्यांचं वितरण करण्यात आलं. तसेच पत्रकारांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आलाय. गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय. यावेळी हरिभक्त पॅरण अरुणगिरी महाराज यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार, महेश पाटील, दत्तात्रय ढूस, अशोक खुरुद, रवींद्र मस्के, बाळकृष्ण कोळसे, उत्तमराव आढाव, राजेंद्र लोंढे, दीपक त्रिभुवन यांच्यासह परिसरामधील हजारो नागरिक उपस्थित होते. अल्प आयुष्य मानव देह शेतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पायगा.
100 वर्ष माणसाला आपल्याला कलियुगामध्ये दिलेलं आहे, परंतु तिथपर्यंत कोणी राहत नाही. आजपर्यंत आयुष्य मिळालेलं आहे 100 पैकी जर 39 आज दादांचं निघून गेलेलं आहे. शिल्लक किती राहिलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याच्याकडे शिल्लक जास्त असेल तो सर्वात मोठा असतो. आयुष्य सर्वात महत्त्वाचं आहे, पण कोणाच्याही हातात ते नाहीये. क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध थोडा माया असा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. क्या जीने की पकरी आस हातों में लिया नाही तेरा घास. मग किती जगला याही पेक्षा तो जीवन कसा जगला याला फार महत्व आहे. आमच्या गणेश दादा भाणे यांनी अतिशय कमी वेळामध्ये कमी वयामध्ये सर्वांचे मन जिंकले, सर्वांचे नाते जोडले गेले आणि सर्वांचे विचारांचे देवाणघेवाण करून आपले संबंध संस्थापित केले. म्हणून आपण एवढे सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने आहात. गणेश दादांना जे उर्वरित आयुष्य मिळालेलं आहे त्यामध्ये उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं हे संत नारंगिरी बाबा आणि अडवंगनाथा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हरे जय. दिवसासाठी उपस्थित असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे विजी कोळसे पाटील, नानजीबाई ठाणेवाले आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार, वामचे दूध उत्पादक डीलर आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आम्ही वाढदिवस सकाळी रक्तदान शिबिरापासून सुरुवात केली. साधारण एक आपलं त्या ठिकाणी रक्त डोनेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिवसभरात घेतला. त्यानंतर साड्यावाटपाचा कार्यक्रम आम्ही ठिकठिकाणी घेतला आणि मूक बधीर विद्यालयात जाऊन तिथेही भेट दिली. असे दिवसभरात जे कार्यक्रम झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आमचे मित्र गणेशदादा भांड यांचा वाढदिवस आज या त्यांच्या चैतन्य मिल्क प्लॅन्टवर आज भव्य अशा प्रमाणात मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील, कोळसे पाटील, नानजीबाई ठक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी साजरा झालेला आहे. खूप असं आज दिवसभर अनेक कार्यक्रम या निमित्तानं गणेशदादा भांड मित्रमंडळाने ठेवले होते. त्या शाळेत वया वाटप असतील, रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे महिलांना कपडे वाटप, साड्या वाटप असतील किंवा शिलाई मशीनचं वाटप असेल त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर कार्यक्रम हे अत्यंत सुंदर असा पार पडलेला आहे आणि आता या कार्यक्रमानंतर जेवणाचाही भोजन कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. सुंदर असं दिवसभराचं कार्यक्रम आज या वाढदिवसाच्या निमित्तानं गणेशदादांनी घेतलेले आहेत. सर्व आमच्या परिवाराच्या वतीनं, सर्व आमचा गणेशदादा मित्रपरिवार, आमच्या सह्यादर्शी मल्टीस्टेट, माझ्या कपाळे परिवाराच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये काँग्रेसनं सायकल रॅली काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ ही गगनाला भिडली आहे. याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसनं सायकल रॅली काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. सांगलीच्या काँग्रेस कमिटीपासून ही सायकल रॅली काढण्यात आली आणि शहरामधील मुख्य चौकामधून ही रॅली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेण्यात आली. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये 3ऱ्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या संसदेचं उद्घाटन होणार आहे. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरता पुण्यामध्ये 3ऱ्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं. नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी या संस्थेच्या सभागृहामध्ये ही संसद होणार आहे.
संसदेचे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपस्थित होते। उद्घाटन समारंभाला राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत। तर उद्घाटन समारंभामध्ये आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना, आदर्श खासदार संजय काका पाटील आणि डॉक्टर हिना गावित, आदर्श आमदार बच्चू कडू आणि संग्राम थोपटे, आदर्श नगरसेवक गोपाळ चिंतल, आदर्श सरपंच ऋतुजा आनंदगावकर, आदर्श युवा पुरस्कार धावपटू ललिता बाबर यांना प्रदान करण्यात येणार आहे। शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी हे पुरस्काराचं स्वरूप आहे। महाराष्ट्र आणि गोवा इथून सुमारे 250 विद्यार्थी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमामधून संसदेमध्ये सहभागी होणार आहेत। तर महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, मुंबई यासह विविध भागांमधून 2000 विद्यार्थी संसदेकरता पुण्यामध्ये येणार आहेत। कॉमनवेल्थ युथ काउन्सिलचे यंदा संसदेला सहकार्य मिळाले। तिसऱ्या युवा संसदेचं आयोजन 3 आणि 4 फेब्रुवारी 2018 पुण्यामध्ये डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिसऱ्या युवा संसदेमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक आणि युवा पुरस्कार हे यावर्षी जाहीर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार माननीय श्री मनोहरजी पर्रीकर जे गोवाचे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर आदर्श खासदार पुरस्कार आपण संजय काका पाटील, आदर्श युवा खासदार पुरस्कार डॉक्टर हिना गावित, त्याचबरोबर आदर्श आमदार पुरस्कार बच्चू कडू आणि त्याचबरोबर आदर्श आमदार पुरस्कार संग्रामदादा थोपटे यांना देत आहोत। त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री गोपाळ चिंतल यांना आपण आदर्श नगरसेवकाचा पुरस्कार त्या ठिकाणी देतोय। त्याचबरोबर आपण आदर्श सरपंचाचा पुरस्कार ज्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करून राजकारणामध्ये ज्या आल्या अशा युवा माननीय ऋतुजा आनंदगावकर यांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देतोय आणि ज्यांनी भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये उंच करण्याचं काम केलं अशा आदर्श युवा ललिता बाबर यांना आपण आदर्श युवाचा पुरस्कार यावर्षी देतोय। संपूर्ण महाराष्ट्रामधनं आणि गोव्यामधनं नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून, त्याचबरोबर कॉमनवेल्थ युथ काउन्सिलच्या माध्यमातून यावर्षी या युवा संसदेमध्ये जवळजवळ 2 ते 2,500 विद्यार्थी या युवा संसदेमध्ये येतील आणि अनेक वेगवेगळ्या विषयावरती शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी या युवा संसदेमध्ये चर्चा होणार आहे। मी आपल्या सर्वांच्या मार्फत मी महाराष्ट्रातील सर्व युवकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत या ब्रीद वाक्यासाठी आणि जे काही आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासंदर्भात त्या ठिकाणी विचार केलेले होते, जे काही आशा आणि अपेक्षा ठेवलेल्या होत्या आणि आज आपल्या देशामध्ये 72 कोटीपेक्षा अधिक युवक आहेत। संपूर्ण जग आपल्या युवकांकडं मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहे। त्या जर आशा आणि अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर युवकांनी क्लीन पॉलिटिक्समध्ये, स्वच्छ राजकारणामध्ये त्या ठिकाणी यावं। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या युवा संसदेमध्ये सामील व्हावं। कुठल्याही पद्धतीचं शुल्क आपण या विद्यार्थ्यांकडून आकारणार नाहीयेत। जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर न येणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही मोफत आपल्या ट्रस्टच्याद्वारे त्या ठिकाणी केलेली आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। आंबेगाव तालुका सातगाव पठारावरील कारेगाव इथे सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरम्यान मुंबईकर, पुणेकर आणि कारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार येथील कोरेगाव इथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झालेत। तर मुंबईकर, पुणेकर आणि कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। यावेळी महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार पांडुरंग महाराज घुले, तुळशीराम महाराज सरकटे, जयवंत महाराज बोधले, महादेव महाराज राऊत, ज्ञानेश्वर महाराज कदम, बाबासाहेब महाराज इंगळे, वैभव महाराज राक्षे, संजय महाराज पाचपोरे,
दयानंद महाराज कोरेगावकर, योगीराज महाराज गोसावी, बंडा तात्या कराडकर, संदीपन महाराज शिंदे पाटील आदी कीर्तनकारांची कीर्तनं सप्ताहाच्या माध्यमामधून लाभली आहेत. या नामवंत कीर्तनकारांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका शिवसेना उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदास दरेकर, पंचायत समितीच्या सदस्या शीतलताई राम तोडकर, डॉक्टर ताराचंद कराळे, शरद सहकारी बँकेचे संचालक जगदीश धुमाळ आदी मान्यवरांचा कोरेगाव ग्रामस्थ मुंबईकर पुणेकरांच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. काल्याचं कीर्तन आणि अन्नदान करून या सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे. उत्पत्तीच्या आधी नाही, हा विनाशाच्या नंतरही नाही, मध्ये कुठेतरी दिसतंय, त्याला मारायचं का? मृगजळाप्रमाणे या देहाची मृगजळाची उपमा या देहाला आपल्या संतांनी दिलेली आहे. त्यामुळे देहाच्या भोवती फिरणारं हे तत्वज्ञान जे दिसतं चक्षु वै सत्य, शब्द प्रमाण हा म्हणत नाही. जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य आणि जे डोळ्यांना दिसत नाही ते असत्य, हे त्याचं तत्वज्ञान आहे. आता डोळ्यांना अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत पण असतात. एखाद्या ठिकाणी आपल्या यत्र यत्र तत्र तत्र, जिथे जिथे तिथे तिथे असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. आपल्याला कुठल्या तरी गोष्टी या अनुमान प्रमाणानं सिद्ध कराव्या लागतात. प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्ष आपल्याला दिसत असते असं नाही. या माईक मध्ये विद्युत प्रवाह आहे की नाही मला सांगा? आहे, पण तो आम्हाला दिसत नाही. तो दिसत नाही म्हणजे नाही का? आहे, तो दिसत नाही. त्याचं अस्तित्व तो आवाजाच्या रूपानं दाखवून देत असतो. कुठेतरी दूर निघतोय याचा अर्थ कुठेतरी आग लागलेली आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, असं शास्त्रामध्ये त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहेच आहे. अनुमान प्रमाणानं काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. तो जर म्हणू लागला अमेरिका या जगात अस्तित्वात नाही, का नाही? मी बघितली नाही. मूर्ख म्हणावं लागेल त्याला. अरे बाबा, तू बघितली नाही म्हणजे नाही असं नाही. तू तिथे जा आणि बघ, म्हणजे तुला कळेल की तो देश या जगताच्या पाठीवर अस्तित्वात आहे. कीर्तनकार दृष्टांत देत असतात, नेहमी दृष्टांत देतात. दुधामध्ये लोणी आहे की नाही? काही जण म्हणतात नाही दिसत. मंथोनी नवनीता, दुधामध्ये लोणी आहेच आहे पण प्रत्यक्षरित्या नाही. त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करावी लागते आणि मग ते आपल्यापर्यंत लोणी रूपामध्ये येतं. तसं देवाची प्राप्ती करणं, देवाला ओळखणं, याच्यासाठी सुद्धा शास्त्रानं काही प्रक्रिया सांगितली. तुला दिसत नाही म्हणजे ती गोष्ट नाही असं नाही. काहीतरी प्रक्रिया करावी लागते. त्या प्रक्रियेनंतर त्या देवाची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. तो सांगतोय जे दिसतं ते आहे, जे दिसत नाही ते नाही. तिसरा वर्ग मी आपल्याला सांगितला की जो असं म्हणतोय जे दिसतंय ते सगळं आहे. किशोर वाघमारे, C24 तास, डिंबे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. धर्मा पाटील प्रकरणावरून सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव, सांगलीमध्ये केली सदाभाऊ खोत यांनी टीका. माहूरच्या अनुसूचित जाती निवासी शाळेमधील 53 विद्यार्थिनींना अन्नामधनं झाली विषबाधा. श्री मोहिनीनाथ यात्रेनिमित्त मंदिरावरती मानाचा पहिला झेंडा लावण्याचा मान कुटे पाटील परिवारानं केला पूर्ण. आणि देवळाली प्रवराचे उद्योजक आणि चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा भांड यांचा अभिचिंतन सोहळा संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.